फ्रेंड, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण खूपच हेल्दी टेस्टी असं थालीपीठ पाहणार आहोत, जे की नवीन वेगळ्या भाजीचं बनवलं आहे, ज्याला आपण लाल माठ म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला रेड स्पिनेच म्हणतात आणि हिंदीमध्ये लाल छोलाई म्हणतात. खूप हेल्दी टेस्टी आहे. त्या भाजीची रेसिपी आहे, त्यामध्ये तुम्हाला भाजीचं पूर्ण माहिती मिळेल. तुम्ही जाऊन बघू शकता. त्यासाठी छान धुवून घेतली. हे बघा, अशा प्रकारे बारीक चिरून घेतली आहे मी भाजी. भाजी न खाणारे पण आवडीने खातील एवढी टेस्टी होते ही थालीपीठची रेसिपी. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्यामध्ये. मी माझा काळा मसाला घातला आहे, त्याने खूप छान टेस्ट लागते. एकदा खरंच अशा प्रकारे करून बघा. ओवा टाकला आहे हातावर चोळून आणि खूप सारे असे तीळ घातले आहेत. हळद घातली आहे, म्हणजे रंग छान येईल आपल्या थालीपीठाला. त्यानंतर हिंग घातला आहे, खूप छान चव येते हिंगाने पण. आणि हिरवी मिरचीची पेस्ट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही किती तिखट कमी जास्त करू शकता. त्यानंतर तांदळाचं पीठ घातलं आहे मी. त्यानंतर गव्हाचं पीठ घालणार आहे. छोटे छोटे एक एक वाटी घेतलं आहे मी, अंदाजेच घेते प्रमाण. त्यानंतर बेसन पीठ म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं छोटी वाटी एक पीठ आणि ज्वारीचं पीठ घेतलं आहे 2 मोठ्या वाट्या. येथे मी ज्वारीच्या पिठाचा जास्त समावेश करणार आहे. आणि हे बघा, अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून आपण अशा प्रकारे घट्ट असं त्याचा गोळा बनवून तयार करून घ्यायचा आहे. मी पोळपाटावर स्वच्छ कपडा अंथरून ओला करून घेतला आहे. त्याच्यावर मी तीळ असे पसरून घेणार आहे बघा, अशा प्रकारे. आणि छान असा थालीपीठ थापून घेणार आहे. मी दाखवायचं म्हणते प्रत्येक थालीपीठाला, की ज्यांना येत नाही थापायला त्यांनी कसं थापायचं. आता पुढच्या वेळेस मी आठवणीने ते सांगेल, की ज्यांना असं हाताच्या साहाय्याने थापता येत नाही त्यांनी प्लॅस्टिकचा पॉलिथिनचा पेपर घ्यायचा. जसे की आपण तांदळाचे पापड लाटतो ना, त्याप्रमाणे तुम्ही लाटून पण घेऊ शकता. एवढं सुंदर हे बघा, छान असं आपलं थापून झालं आहे. वर्ण पण आपण छान त्याला असे तीळ लावून घेणार आहोत, म्हणजे खूप छान खायला हेल्दी असं. कारण लाल माठ खाण्याचे फायदे भरपूर आहेत आपल्याला. जर आपल्याला एनिमाची म्हणजे ज्याला ब्लडची कमी आहे, ज्याला एनिमियाची कमी आहे, त्यांनी हे अवश्य वेगवेगळे प्रकार करून खावा. त्यानंतर मी छान असं तेल लावलं आहे तव्याला. आणि जे आपण कपड्यावर थापलं होतं तो कपडा बघा अशा प्रकारे पलटी करायचा आहे आणि वर्ण पुन्हा तेल सोडायचं आहे. खूप छान अशी आपली लाल माठाच्या भाजीचे थालीपीठ ही रेसिपी मैत्रिणींना तुमच्यासाठी आणली आहे बघा. छान असं करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली. छान आपण कढईने त्याला तेल सोडायचं आहे बघा आणि छान खमंग खुसखुशीत असं ते भाजून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, थालीपीठ म्हणलं ना की सर्वांना खूपच आवडतं. मग एकदा अशा प्रकारे अवश्य करून बघा आणि केल्यानंतर कसं झालं ते मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. चॅनलला पण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. छान असे आपण मध्यम गॅसवर दोन्ही बाजू खरपूस अशा भाजून घेणार आहोत. हेल्दी टेस्टी असं आपल्या लाल माठाच्या भाजीचं थालीपीठ. भाजी न खाणारे पण आवडीने खातील असे टेस्टी बघा. मी वडीचा पण व्हिडिओ अपलोड केला आहे, तो पण आपण माझ्या चॅनलला व्हिजिट देऊन पाहू शकता. खूप टेस्टी होतात अशा प्रकारे वेगवेगळे. काय होतं, प्रत्येक वेळी भाजी खाणं होत नाही, आवडत नाही. मग तुम्ही अशा प्रकारे त्याची वडी बनवू शकता, थालीपीठ बनवू शकता आणि सर्व त्याचा आनंद घेऊ शकता. एवढी छान अशी आपली लाल माठाच्या भाजीचं थालीपीठ, खमंग खुसखुशीत हेल्दी टेस्टी. महत्त्वाचं म्हणजे आपण त्यामध्ये हिरवी मिरची, काळा मसाला घातला आहे, जिरे टाकले आहेत, लसूण टाकला आहे. त्यामुळं खूप छान असं आपलं टेस्टी लाल माठाच्या भाजीचं थालीपीठ. बघा किती सुंदर त्याला रंग पण आला आहे, कारण आपण येथे मसाला घातला होता. हे बघा किती सुंदर असा आपलं थालीपीठ तयार झालं आहे. छान असं आपण खरपूस भाजून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर त्याला रंग आणि तिळामुळं तर खूपच अप्रतिम दिसतंय. मी दुसऱ्यांदा तुम्हाला दाखवते बघा. अशा प्रकारे आपण कपड्यावर थापून घ्यायचं आणि पलटी मारायचं आहे.
खूप सोपं आहे. तुम्ही एकदा जर प्रयत्न केला तर तुम्हाला अवश्य जमेल करायला. त्यानंतर आपण छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि छान दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. चला तर मग पटकन माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि छान असा तुम्ही त्याचा आस्वाद घ्याल. रेसिपी जरी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. छान असं आपण दह्याबरोबर हे थालीपीठ धपाटं सर्व केलं आहे बघा. गाजर त्याला तोंडी लावायला तुम्ही लोणचं पण घेऊ शकता. असं सुंदर असं लाल माठाच्या भाजीचे थालीपीठ. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.